न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी नाथा सावंत. दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी झालेले जे विद्यार्थी आहेत ते संविधान मार्गाने आंदोलन करत आहेत, पण हे आंदोलन कुठं दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे लाठीचार्ज केला जातोय आणि मारहाण केली जाते. याचा निषेध म्हणून दिल्लीचे पडसाद टेंभुर्णीमध्ये उमटले आहेत. वडार पॅन्थर सेना असेल, सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, समविचारी संघटना असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील, यांच्या वतीनं निदर्शनं टेंभुर्णीमध्ये करण्यात आले. बाबा, एकंदरीत कारण आपल्या माध्यमातून वडार पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आपण निदर्शनं करायला निषेध करण्यात आलेला या घटनेकडे आपण कसं पाहताय? कारण दिल्लीमध्ये आज सर्व शाळकरी मुले 18 वर्षाची मुलं आंदोलन करत होते आणि सोमन वांचूक यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केलेला आहे. कारण त्यांना उचलून ज्या पद्धतीने नेलं, एखादं मडण येत असतं त्या पद्धतीने नेलं. सरकारला एखादं आंदोलन दडपण्याचा अधिकार नाही. संविधान असं सांगतो की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळं प्रत्येकजण आंदोलन करत होते आणि दिल्ली पोलिसांनी प्रत्येक लहान मुलांना, लेडीजला, लहान मुलींना अमानुष लाठीमार करून त्यांना जखमी केलेलं आहे. आणि काल एका मुलीचा मृत्यू झालेला आहे. तर आम्ही प्रथम ह्या नालायक सरकारचं निषेध करून ह्या सरकारला भारत देशातून हद्दपार केलं पाहिजे. हे आम्ही भारत देशाच्या जनतेला आम्ही वडार पॅन्थर संघटनेकडून हे संदेश देत आहे. आंदोलकांना आतंकवादी असं म्हणलेलं आहे. या घटनेकडे आपण कसं बघताय? कारण सदाभाऊ खोत ह्या माढा तालुक्यात वर्गणी करून जगणारा कार्यकर्ता आहे. कारण वर्गणी केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही, एवढं ठरवलं पाहिजे. कारण जनता ही भारत देशातली सुज्ञ आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात आज पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. प्रत्येक महापुरुषाचा जन्म ह्या महाराष्ट्रात झालेला आहे. तर सदाभाऊनी ही थोडी तरी शरम बाळगून ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावं ही माझी मागणी आहे. ह्या भारत देशातल्या यंग पिढीला जागं केलं आहे. यंग पिढी जर जागी झाली तर ह्या भाजप सरकारला सोसणार नाही. इतकं मोठं आंदोलन होणार आहे आणि येणाऱ्या काळात यंग पिढी ही आंदोलन करेल ही माझी अपेक्षा आहे. तर आपल्यासोबत टेंभुर्णीचे माजी सरपंच आहेत. तर सांग कसं पाहता की विद्यार्थ्याला अमानुषपणे कुठं तर मारहाण केले जाते आणि सर्व विद्यार्थी समानच आहेत आणि देशाचं भविष्य घडवतात, ते विद्यार्थी घडवतात. या घटनेकडे आपण कसं पाहताय? खरं तर मी जो दिल्लीत युवकांवर लाठीचार्ज झाला त्याचा प्रथम तर निषेध करतो. खरं तर आपण बघतोय नुसताच नीटचा पेपर फुटला नाही, अनेक स्पर्धा परीक्षा असतील, CBSEचे पेपर असतील, हे भाजप सरकार आल्यापासून अनेक पेपर फुटत आहेत. आणि ते आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानिक मार्गाने खरं तर हे विद्यार्थी दाद मागत होते. त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज झाला दिल्लीत. आणि आपण बघताय ह्या विद्यार्थ्यांची मागणी होती फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. साधी गोष्ट होती. ह्याच्यात भ्रष्टाचार घडला आहे ज्या खात्यात, त्या खात्याच्या मंत्र्यांनी खरं तर राजीनामा द्यायची असतो. ही भारताच्या लोकशाहीची परंपरा आहे. पण भाजप आल्यापासून बघतोय आपण लोकशाही त्यांनी मुडीत काढायचं काम केलं आहे. खरं तर तुम्ही सदाभाऊ खोतचा विषय काढला. हा पैसे घेऊन जगणारा कार्यकर्ता आहे, पैसे घेऊन बोलणारा कार्यकर्ता आहे. आत्ताच बाबांनी सांगितलं, ज्यावेळेस ते लोकसभेला उभं राहिले होते माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांना एक शेतकरी संघटनेचा नेता म्हणून वर्गणी करून पैसे दिले होते. आणि तोच सदा जर शेतकऱ्यांच्या पोरांच्या विरोधात, सगळ्या युवकांच्या विरोधात बोलत असेल तरी माड्याची जनता त्याला मार द्यायचंही माहिती आहे. माड्याच्या त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. खरं तर आपण फडणवीस साहेबाचं बघतो, जे प्रत्येक स्टेटमेंट त्यांचं राजकीय स्टेटमेंट असतं. आणि आपण बघताय कुठलाही पक्ष त्या आंदोलनात नाही, नुसते विद्यार्थी युवक आहेत. आणि आज आपण बघताय त्यांनी इतका शांततेने मोर्चा काढला, पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यांनी जर ठरवलं असतं तर पोलीस फार थोडे होते, पण तरी त्यांनी बाबासाहेबांनी जो एक लोकशाहीचा मार्ग दिला आहे तो सोडला नाही. आणि आज आमचे मित्र बाबा धोत्रे यांनी ह्यांच्या पुढाकारातून आज या ठिकाणी मोर्चा झाला आहे. आणि हा एक मोर्चाच न होता आम्ही ही ज्योत या ठिकाणी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही आणि संबंधित ज्या पोलिसांनी लाठीचार्ज झाला त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हा मोर्चा आमचा चालूच राहणार. कुठेतरी दडपशाही, लोकशाही संपून कुठेतरी हुकुमशाही, दडपशाही येते असं वाटतंय का आपल्याला? आता आपण सगळेच बघतोय आज लोकशाही राहिलेलीच नाही. आपण बघताय सगळे लोकशाहीतून जे निवडून दिलेले आपण आमदार असतील, खासदार असतील, हे लोकांवर प्रेशर आणून ते आमदार खासदार पडत आहेत. पण येणारी 29ची निवडणूक ही भारतातून परत एकदा लोकशाही जिवंत आहे हे दाखवून देईल. आता आपली प्रमुख मागणी काय असणार आहे? आमची प्रमुख मागणी आज ही आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व अमित शहा यांचा राजीनामा.
आज आम्ही सगळ्या व्यापाऱ्यातर्फे दुकान बंद ठेवून आज हे भाजप सरकारने जे जंतर मंतरवरती केलेलं आहे त्याचा मेन करता करवत हा अमित शहा आहे, तो जनरल डायर आहे, त्याचाच राजीनामा आधी झाला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सर्वांनी आज बंद ठेवलेलं आहे. हे आंदोलन कुठेतरी दडपलं जाते आणि काही विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे असे मारहाण केली जाते. याचा निषेध म्हणून दिल्लीचे पडसाद टेंभुर्णीमध्ये उमटत आहेत आणि या निषेधार्थ सर्वांच्या वतीने या ठिकाणी मोठा निषेध केला जातोय. आपल्यासोबत काही युवती आहेत, आपण त्यांच्याकडून जाणार. दीदी काय सांगशील, एकंदरीतच या निषेध मोर्चामध्ये आपण सहभागी झालेला आहे, काय आपल्या भावना असतील? दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठीचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तो म्हणजे कसा एकदम हानिकारक झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. शेवटी आज 2-2 तास म्हणजे अभ्यास करून विद्यार्थी 2-2 वर्ष अभ्यास करून नीटची एक्झाम देतात. नीटच्या एक्झामला सामोरे जाण्यासाठी खूप स्ट्रगल, खूप मेहनत करावी लागते आणि त्यांचे आई वडील कष्ट करून त्यांना तिथपर्यंत पोहोचवतात. आणि जर असं असामान्य माणसांचा पेपर फुटीचा प्रश्न झाला तर विद्यार्थ्यांनी करायचं काय? आज तुम्ही डॉक्टरांकडे जाणार, आज त्यांची डिग्री विकत घ्याल, पण नंतर तुम्ही कोणत्या कॉन्फिडन्सनी डॉक्टरांकडे जाणार? कोणतं म्हणजे ऑपरेशन वगैरे आता जसं की विद्यार्थी डॉक्टर MBBS साठी घेतली जाते नीटची एक्झाम, मग तुम्ही कशा प्रकारे तरुणी सामोरे जाणार, कसे विद्यार्थी सामोरे जाणार ना? हे सगळा मुनसपणा आहे. त्याच्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतोय. नेमकी आता भावना म्हणजे मला प्रचंड चीड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आंदोलन झालं ते संविधानिक पद्धतीने झालं. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत. हा लोकशाहीचा देश आहे, परंतु ह्या देशामध्ये हुकुमशाही ही मोदी सरकारकडून चाललेली आहे आणि खास करून जी महिला होते, लहान मुलं होती, त्यांना देखील मारण्याचं सरकारने, पोलिसांनी काम केलेलं आहे. पोलिसांना सांगण्याचं काम सरकारने केलेलं आहे. सोनम वांगचुक सर हे 20 दिवस उपाशी होते, त्यांचं उपोषण चालू होतं, परंतु त्या 20 दिवसांमध्ये एकदा सुद्धा नरेंद्र मोदी ह्यांनी तिथं येणं हे ग्राह्य समजलं नाही किंवा उचित समजलं नाही. तर आम्हाला आता हीच अपेक्षा आहे आणि सगळ्या पूर्ण देशभरामध्ये हीच मागणी आहे की जो शिक्षण मंत्री आहे त्याने राजीनामा द्यावा. कारण हे जे शिक्षण पद्धतीमध्ये हा जो घोटाळा झाला, 10 वर्षामध्ये जवळजवळ 152 वेळा पेपरफुटी झाली. त्या 152 वेळा पेपरफुटी जेव्हा झाली तेव्हा विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया झाल्या असतील? आज जवळजवळ 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत नेट पेपरफुटीच्या संदर्भामध्ये. तर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा पूर्ण जमाव आपल्याला जमलेला आहे, आक्रोश मोर्चा आहे. आणि हा इथेच नाही, हा पूर्ण देशभरामध्ये प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये सगळीकडे चालू आहे. आमची एकच मागणी आहे की BJP सरकारनं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ह्याला निलंबित करावं. काय सांगाल, नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज झालेला आहे आणि त्याबद्दल आपल्या भावना काय आहे? हे बघा, आता भारतात 152च्या जवळपास पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याच गव्हर्नमेंटमध्ये झालेले आहेत. आमच्या वेळी जर पेपर लीक असला असता तर आम्ही आज डॉक्टर नसलो असतो आणि आम्ही आज लोकांना एवढी चांगली सेवा देऊ शकलो नसतो. आणि ह्याच्या पुढे डॉक्टर कसे येणार? म्हणजे त्या डॉक्टरांकडनं आपण घेणार सेवा तरी घेणार का? तसे त्यांनाच काही येत नसणार, ते नेटवर बघून काहीतरी करणार आणि काहीतरी ऑपरेशन करणार. किती लोक वाचतील ते सांगा. आपल्यालाच भविष्यात कुणाकडे दाखवायचे ते नाही कळणार. सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना आतंकवादी असं म्हणलेलं आहे. ते सगळ्यांनाच आतंकवादी म्हणतात. किसान आतंकवादी असतात, हे आतंकवादी असतात. ही जेवढी तात्परता ह्यांनी ह्या पोरांना मारायला केली तेवढी जर एखाद्या रेपिस्टला पकडण्यात केली असती तर आज सगळे रेपिस्ट जेलमध्ये असले असते. काय सांगाल मॅडम, जनतेचे सेवक असणारे पोलीस अगदी लहान मुलींना सुद्धा अगदी कपडे ओढून असे अमानुषपणे लाठीचार्ज करत आहेत, काय आपल्या भावना आहेत? हे अत्यंत चुकीचं आहे, कारण की सगळ्यांनी जनतेचा विचार केला पाहिजे. जनता म्हणजे सर्वस्व आहे. तुम्ही जर जनतेच्या आरोग्याशी खेळत आहात, आज आमचा सर्वात मुद्दा आहे की नीट पेपरफुटी आहे. ही पेपरफुटी जर झाली नसती तर जर झाली आहे तर मग डॉक्टर कसे चांगले निर्माण होणार? जर हे असे बोगस जर डॉक्टर निर्माण झाले तर आपण सगळ्या जनतेच्या आरोग्याशी खेळतो, मग हे डॉक्टर कशी सेवा देणार आहेत? मला एवढंच म्हणणं आहे की हे सर्व बंद झालं पाहिजे. देश कुठेतरी दडपशाही हुकुमशाहीकडे चाललाय असं वाटतंय का तुम्हाला? हो, हा कुठेतरी हुकुमशाही चालू आहे हे सगळ्यांना समजत आहे, पण सर्वजण आवाज उठवतात असं नाहीये. कारण की प्रत्येकाला कुठेतरी प्रतिरोध होत आहे की ते आवाज उठवू शकत नाहीयेत. आता शासनाकडे आपली मागणी काय असणार आहे? आम्हाला शासनाकडे एकच मागणी आहे की हे कुठेतरी न्याय व्यवस्था कुठेतरी सुरळीत झाली पाहिजे आणि ज्या ह्या गोष्टी चुकीच्या मार्गाने चालू आहेत ते कुठेतरी सुरळीत आणि सुव्यवस्थित आणि ह्याला कुठेतरी नियंत्रण लागलं पाहिजे. अत्यंत निंदनीय आणि आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो. जे विद्यार्थी नेट पेपर फुटी संदर्भात जंतर मंतर ते आंदोलन करत होते त्यांना
आक्रमकपणे जी मारहाण केली ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. तर आम्ही या घटनेचा निषेध करतो. माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा. काही घटना घडल्या ह्या नीट पेपर फुटीनंतरच घडल्या. तसं म्हटलं तर 152 वेळा पेपर फुटलेले आहेत या शासनाच्या कालावधीमध्ये. पण आत्ताच्या नीट पेपर फुटीनंतर जवळपास 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि हा सगळ्याचा उद्रेक आहे. आज ते विद्यार्थी शांततेने आंदोलन करत असताना सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. त्यांच्या मागण्याच काय होत्या तर इथली शिक्षण व्यवस्था व्यवस्थित चालावी आणि नीटमध्ये जे काही विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला त्यांना न्याय मिळावा. तर अतिशय त्यांची मागणी लोकशाही पद्धतीने त्यांनी मांडली होती. पण या शासनाने त्यांच्यावरती बळाचा वापर केला, अमानुषपणे त्यांच्यावरती अत्याचार केला. एक 21 वर्षाची मुलगी आज तिच्या जीवाशी झगडते. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये आज ती ॲडमिट आहे आणि ती व्हेंटिलेटर सपोर्टवरती आहे. तर या लेवलपर्यंत जाऊन जर विद्यार्थ्यांना, आपण आज विद्यार्थ्यांना देशाचं भविष्य म्हणतो, त्यांना जर या लेवलनी मारहाण होत असेल तर आपल्यासारख्या जागरूक नागरिकांनी या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळंच आज आम्ही टेंभुर्णीचे डॉक्टर्स या आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर तिथे आंदोलनाच्या वेळी ट्रक भरून दगड आणलेले होते. आता हे जेनझी विद्यार्थी आहेत ज्यांची जन्मतारीख साधारण 1997 ते 2012च्या दरम्यान ते जन्मलेले आहेत. या विद्यार्थ्यांना राजकारणाचा रससुद्धा कळत नाही. मग ही दगड भरून ट्रक कुणी आणली? ॲक्च्युली यांच्यामध्ये जे काही उपद्रव करणारे लोक आहेत ते याच लोकांनी टाकलेले आहेत. आणि सदाभाऊ खोत तसंच बोलणार. आज ते सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील किंवा आमदार असतील. मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही लोक राजकारण करत आहेत. नाही, राजकारण तर ही लोक करत आहेत कारण फडणवीस साहेब पण भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. ते कधीच आंदोलकांना सपोर्ट करणार नाहीत आणि त्यांची मनोवृत्तीच ही आहे आणि या प्रवृत्तीलाच आपला विरोध आहे. आता आपली प्रमुख मागणी काय आहे? आत्ता आमची प्रमुख मागणी ही आहे की एज्युकेशनल रिफॉर्म्स झाले पाहिजेत. भारतातली शिक्षण पद्धती सुधारली गेली पाहिजे आणि नीटमुळं ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे त्यांचा अन्याय दूर झाला पाहिजे आणि धर्मेश प्रधानांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.